जय कुंज बिहारी जय राधा माधव जय कुंज बिहारी जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी यशोदानंदन व्रज जन रंजन यशोदानंदन व्रज जन रंजन यमुना तीर वनचारी यमुना तीर वनचारी जय राधा माधव जय कुंज बिहारी हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे जय राधा श्याम सुंदर राधे जय कृष्ण बलराम जय कृष्ण बलराम जय गौरान्विताय जय गौरान्विताय जय जय प्रभुपाद जय श्रील प्रभुपाद हरिनाम संकीर्तन की जय श्रीमद् भगवद गीता की जय श्रील प्रभुपाद की जय ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितां तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामिनिति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कोणाला आठवतंय आपण मागच्या वेळी काय केलेलं तर ह्याच्यामध्ये कृष्ण काय सांगतोय की आपण आत्मा आहोत आणि आत्म्याच्या क्वालिटीज ह्या स्पिरिच्युअल क्वालिटीज आहेत ह्या म्हणजे असं ह्या पंचमहाभूतांपासून बनलेल्या गोष्टी नाही आहेत त्यामुळे ज्या पण गोष्टी ह्या भौतिक जगात आहेत त्या पंचमहाभूतांपासून बनलेल्या आहेत आणि अजूनही मन बुद्धी अहंकार आणि तमोगुण सत्वगुण रजोगुण ह्यापासून बनलेल्या आहेत तर आत्मा इकडचा नाहीये इह एव आत्मा इकडचा नाहीये तर जेव्हा आपल्या आणि तैर्जित सर्ग म्हणजे हे जे सगळं क्रिएशन आहे सर्ग ह्याला जर तुम्ही जिंकू शकलात हा तर आणि तुमचं मन एकदम स्थित असलं एकदम समतेमध्ये म्हणजे चांगली गोष्ट वाईट गोष्ट शरीराच्या दृष्टीने झाली आहे त्याच्याकडे असं मन झुकलं नाही पाहिजे तर त्यांनी अशी व्यक्ती ऑलरेडी म्हणजे ह्या शरीरात असून सुद्धा मुक्त झालेले त्यांनी जन्म आणि मृत्यूच्या बंधनावरती विजय प्राप्त केला आहे
आणि म्हणजे त्यांनी सगळे स्वतःचे जे कल्मश आहेत ना ती सगळी दूर केलेली आहेत. कल्मश म्हणजे आपल्याला जी रेग्युलरली होतात ना, बॉसनी काही बोललं किंवा आपल्याला कोणाचा धक्का लागला, कोणी पैसे चोरले, तर ती कल्मश नाही. तर आपले जे हृदयातले जे इम्प्युरिटीज असतात ना, आणि जे वाटतं की आपला हे षड्रिपू असतात ते, प्लसच स्वतःला शरीर समजणं ही पण एक थॉट प्रोसेसची इम्प्युरिटी आहे. तर हे सगळ्या कल्मशांमधनं तो व्यक्ती दूर होते आणि ब्रह्ममध्ये स्थित होतो. आता ब्रह्म आपण हा बोललेलो आहे पण बराच वेळा, ब्रह्म म्हणजे ब्रह्मा नाही. ब्रह्मा ही एक व्यक्ती आहे. ब्रह्म म्हणजे जे पण आध्यात्मिक आहे त्याला ब्रह्म म्हटलं जातं. आणि आपण म्हटल्याप्रमाणे कृष्ण अजून स्वतःला भगवंत ह्यानी पूर्णपणे अजून त्यांनी ओळख नाही करून दिली स्वतःची. त्यामुळे आता तो अध्यात्म वगैरे असं बोलतोय. थोड्या वर्सेस नंतर तो स्वतःला संपूर्णपणे रिव्हील करतो तो. आणि मग त्यानंतर तो बोलतो की माझ्यामध्ये तुम्ही मन संलग्न करा म्हणून. आणि इकडे पण तेच आहे, न प्रहृष्येत प्रियम प्राप्य, मिनिंग काही गोष्ट प्रिय अशी प्राप्य झाली तर अतिशय हर्षित आणि उल्हासित होण्याची गरज नाही. आणि नो द्विजेत प्राप्य चाप्रिय, म्हणजे अप्रिय गोष्ट कोणती जर प्राप्य झाली तर त्याच्यामध्ये उद्विग्न होण्याची पण काही आवश्यकता नाही. आणि अशा प्रकारे बुद्धी जी व्यक्ती स्थिर ठेवू शकते, अशी असमूढ व्यक्ती म्हणजे हुशार व्यक्ती, जी मूर्ख नाही आहे ती, तो ब्रह्मविद ब्रह्मांडामध्ये स्थित होऊ शकतो. एकच प्रश्न प्रभूजी, की तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही म्हणजे सॉरी, म्हणजे मी जस्ट जाणून घ्यायचा प्रयत्न करते की प्रिय वस्तू मिळाल्यानंतर आनंद न होणं किंवा अप्रिय वस्तू मिळाल्यानंतर त्याचा शोक न, म्हणजे अप्रिय वस्तू प्राप्त झाल्यावर त्याचा शोक करणं, अशी स्टेज आपल्या सर्वसामान्यांना येते का? हे जस्ट जाणून घ्यायचंय. म्हणजे मे बी पर्सेंटेज वाईज कमी जास्त होऊ शकतं, पण 100% पॉसिबल आहे का असं मला ओके. विचारायचं. हे पॉसिबल तर 100% आहे. जर इम्पॉसिबल असतं तर कृष्ण बोललाच नसता करा करा म्हणून. हा सिमिलर प्रश्न अर्जुन 6व्या अध्यायामध्ये 33 आणि 34व्या श्लोकामध्ये विचारतो की हे कसं शक्य आहे. कारण जे पण तू काही मला आतापर्यंत सांगितलंय त्याच्यामुळे मनावरती कंट्रोल ठेवणं अतिशय इम्पॉर्टंट बनतं. पण हे मनाला कंट्रोल करणं खूप डिफिकल्ट आहे. मी एक वेळ हवेला वाऱ्याला कंट्रोल करीन पण मनाला कंट्रोल करणं शक्य नाहीये. तर मग म्हणून तो बोलतो, अर्जुन बोलतो की तू जे काय सांगितलं ते इम्प्रॅक्टिकल आहे म्हणून. कृष्ण त्याला बोलतो की मी जे काही सांगितलंय ते डिफिकल्ट आहे पण इम्पॉसिबल नाहीये. अभ्यासेन तो कौंतेय, तो बोलतो की तू जर प्रॉपर प्रॅक्टिस केली तर हे पॉसिबल आहे. आता गंमत होते कुठे की आपण भगवद्गीता ज्याच्यात कृष्णाने हे सगळं सांगितलंय ही एक आयडियल लेवलची गोष्ट आहे. आयडियल लेवल म्हणजे काय झालं की तुमची प्रॉपर प्रॅक्टिस वर्षोनवर्ष जन्मोनजन्म जी प्रॅक्टिस चालू राहील त्याचं एका सर्टन स्टेजला ती मॅच्युअर होईल आणि तुम्ही त्या स्टेजला पोहोचू शकाल. त्या स्टेजच्या लेवलची गोष्ट कृष्ण आपल्याला आता शिकवतोय. आणि आता आपली लेवल काय आहे, आपण केजी मध्ये फक्त आता ऍडमिशन घेतली आहे, किंडर गार्डन मध्ये ऍडमिशन घेतली आपण. त्यामुळे आपल्याला काय वाटतं की हे इम्पॉसिबल आहे, इम्पॉसिबल वाटतं. आता समजा बिल गेट्सला किंवा जेफ बिझॉला किंवा इलॉन मस्कला जेव्हा तो कॉलेजमध्ये गेला, ज्यावेळी त्याला पैसा काय आहे हे समजलं, तर त्यावेळी त्याला सांगितलं की बाबा तू $200 बिलियन कमवू शकशील का म्हणून, तर तो बोलला इम्पॉसिबल आहे. पण ओव्हर अ पिरियड ऑफ 20, 30, 40 इयर्स जी त्यांनी तपश्चर्या केलेली, मेहनत केली, त्याच्यामुळे त्यांना हे सगळं शक्य झालेलं. आपण पण त्या मार्गावरती पहिलं पाऊल टाकलेलं आहे. त्या पहिलं पाऊल टाकताना आपण नॉलेज जे आता मिळवतोय ते एका म्हणजे भयानक वरच्या लेवलचं आहे ते. त्यामुळे ते आपल्याला म्हणजे इम्पॉसिबलच्या दृष्टीने दिसतं. पण ते इम्पॉसिबल नाहीये, ते डिफिकल्ट आहे. आणि ह्याच्यामुळेच काय होतंय, जेवढं ही गोष्ट जी कृष्ण आता सांगतो आणि जी आपल्याला ती डिफिकल्ट वाटते ना, तेवढीच ती कृष्ण जेव्हा भक्तियोग सांगायला चालू करेल 7व्या अध्यायामध्ये, तेवढीच ती गोष्ट तुम्हाला सिंपल वाटत जाईल तुम्हाला. आणि म्हणून तो भक्तियोग सांगतो आहे की कारण
आपण आतापर्यंत काय केलं, आपण श्लोक बाय श्लोक शिकत गेलोय भगवद्गीता. आपण टॉपिक लेवलच्या ह्यानी शिकलो नाही आपण. तर काय होतंय की आपण हे जे शिकतो आता तो कर्मसन्यास योग आहे. म्हणजे भगवद्गीताचे 3 ब्रॉड डिव्हिजन्स आहेत. दुसऱ्या अध्यायापासून 6व्या अध्यायापर्यंत कर्मयोग सांगितलाय कृष्णाने. 7व्यापासून 12व्यापर्यंत त्यांनी भक्तियोग सांगितलाय. आणि 13व्यापासून 18व्याच्या 53व्या श्लोकापर्यंत त्यांनी ज्ञानयोग सांगितला आहे. तर ह्याच्यामध्ये कर्मयोग आणि 6व्या अध्यायामध्ये त्यांनी ध्यानयोग पण सांगितलेला आहे. तर हे कर्मयोग, ज्ञानयोग, ध्यानयोग आणि भक्तियोग हे 4 मार्ग आहेत कृष्णापर्यंत पोहोचायचे. ह्यातले तिन्ही मार्ग म्हणजे कर्मयोग, ज्ञानयोग आणि ध्यानयोग हे तिन्ही मार्ग भयानक डिफिकल्ट आहेत, एस्पेशली कलियुगामधल्या व्यक्तीला. आणि ह्याच्यामध्ये सक्सेसची गॅरंटी 100% नाहीये. मिनिंग असं नाहीये की तो पाथ आणि प्रोसेस इनअप्रोप्रिएट आहे. तो पाथ आणि प्रोसेस परफेक्ट आहे. आपली एलिजिबिलिटी नाहीये त्या पाथ आणि प्रोसेसवरती चालायची. आणि त्यामुळे सक्सेस इज नॉट 100% पॉसिबल, गॅरंटीड नाहीये. कारण आपण मध्ये मध्ये फेल होऊ शकतो. जसं 2 मुलं असली, एक मुलगा PhD कंप्लीट करतो, दुसरा मुलगा 12वीला किंवा ग्रॅज्युएशन मध्ये फेल होतो आणि शिक्षण सोडून देतो. तसं आहे ते. शिक्षण ती पद्धती चुकीची आहे असं नाहीये. पण जेव्हा तो भक्तियोग सांगायला चालू करतो आपल्याला, त्यावेळी आपल्याला जाणवून येतं की हा मार्ग सोपा आहे, आपल्याला जमू शकतो. आणि कृष्ण तिथे गॅरंटी देतो की जी व्यक्ती हे फॉलो करते ती माझ्यापर्यंत 100% पोहोचते. फेल्युअर रेट इज 0%. त्यामुळे खूप छान प्रभू. त्यामुळे धन्यवाद. म्हणजे आता आपण जे शिकतोय ना, मी खरं काय करतो, मी ह्या आपल्या क्लासमध्ये बरीच लोक तुमच्यासारखी आहेत जी टॉपिकमध्ये डिटेलमध्ये शिकण्यामध्ये इंटरेस्ट ठेवतायत, म्हणून मी डिटेलमध्ये जातो. बट जनरली मी काय करतो की 3रा अध्याय फक्त थोडासा डिटेलमध्ये शिकवतो. 4था, 5वा आणि 6वा मी फक्त समरी लेवलवरती शिकवतो. कारण हे कृष्णाने जे सांगितलेलं आहे ते आपल्यासारख्या सामान्य माणसाला पहिली गोष्ट समजायलाच डिफिकल्ट आहे. प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करायला तर अजूनही डिफिकल्ट आहे. त्यामुळे बरीच लोक अशा वेळी ना म्हणजे 4था, 5वा, 6व्या अध्यायामध्ये भगवद्गीतेचा क्लास सोडून जातात. त्यामुळे मी सगळ्यांना अशी रिक्वेस्ट करत राहतो की तुम्ही जाऊ नका, सोडू नका. तुम्ही इथे त्या स्टेजला आपण पोहोचू जिकडे हे सगळं सिंपल वाटायला स्टार्ट होईल आणि मग तुम्हाला भगवद्गीता जास्ती आवडायला स्टार्ट होईल. त्यामुळे आत्ता ही स्टेज अशी आहे माताजी, तुम्ही फक्त थोडस तुम्ही पेशंट राहा 7व्या अध्यायाच्या सुरुवातीपर्यंत. मग तुम्हाला जाणवून येईल की म्हणजे भगवद्गीता ही का इतर सगळ्या शास्त्रांपेक्षा भगवद्गीता का सर्वोच्च लेवलची आहे. तर आपण 5वा अध्यायाचा 21वा श्लोक बघूया. बाह्य स्पर्शेष्वसक्तात्मा विन्दत्यात्मनि यत् सुखम स ब्रह्मयोग युक्तात्मा सुखम अक्षयम अश्नुते. अनुवाद. हरे कृष्ण प्रभूजी. असा मुक्त मनुष्य भौतिक इंद्रिय सुखामध्ये आसक्त होत नाही, तर तो स्वतःमध्येच सुखाचा अनुभव घेत सदैव समाधीस्थ असतो. या प्रकारे आत्मसाक्षात्कारी मनुष्य ब्रह्माच्या ठायी एकाग्र झाल्याने अमर्याद सुखाचा अनुभव घेतो. हरे कृष्ण. आता 20व्या श्लोकामध्ये त्यांनी काय सांगितलेलं. बरं, प्रिय किंवा अप्रिय काहीही मिळालं तरी जी व्यक्ती स्थिर राहते, बुद्धी त्याची स्थिर राहते, तो ब्रह्मणमध्ये स्थित राहतो. ठीक आहे. आता हे झाल्यानंतर ऑटोमॅटिकली एक प्रश्न निर्माण होतो की त्याचं पुढे काय होतं म्हणून अशा व्यक्तीचं. ओके. तर मग कृष्ण काय बोलतोय की त्याला अतिशय सुखम अक्षयम अश्नुते. अश्नुते म्हणजे प्राप्त होणं. आणि काय प्राप्त होतं तर सुख प्राप्त होतं. आणि कोणत्या प्रकारचं सुख तर अक्षय सुख. क्षय म्हणजे जे कमी कमी होतं आणि अक्षय म्हणजे जे कधी कमी होत नाही, अशा प्रकारचं सुख प्राप्त होतं. मग हे सुख प्राप्त करण्याकरता त्याला काय करावं लागतं, तर 3 गोष्टी ह्याच्यात सांगितलेल्या आहेत आपल्याला कृष्णाने. ओके. पहिली गोष्ट म्हणजे बाह्य स्पर्शेश्व असक्त आत्मा. बाह्य बाह्य म्हणजे काय तर बाहेरचं. बाहेरचं म्हणजे विथ रेफरन्स टू काय सांगितलेलं आहे इकडे. आत्मा जी आहे त्या आत्म्याला रेफरन्स ठेवलेला आहे. आणि आत्म्याचं जे कवरिंग आहे, कवरिंग म्हणजे शरीर,
त्या शरीरा रिलेटेड ज्या कोणत्या गोष्टी आहेत त्याला बाह्य म्हटलेलं आहे. म्हणजे काय, तर बाह्य स्पर्श जेव्हा होतो, तर बाह्य स्पर्श कसाचा होतो, आपले जे इंद्रिय असतात त्यांचा स्पर्श, इंद्रियचे वस्तू जे असतात, इंद्रिय विषय जे असतात त्यांचा जेव्हा स्पर्श होतो, तेव्हा असक्त आत्मा, दोन शब्द आहेत, आसक्त आणि असक्त. तुम्ही इथे बघत असाल इकडे आसक्त हा शब्द दिलेला आहे. आसक्त म्हणजे अटॅच असणं, म्हणजे खूप आपल्याला त्याच्याबद्दल जवळीक वाटणं, की बाबा माझं आहे ते, म्हणजे स्वतःचं एक रिलेशन आपण डेव्हलप करतो. आणि असक्त हा दुसरा शब्द आहे, विच इज ऑपोजिट ऑफ आसक्त, म्हणजे तो डिटॅच्ड आहे. असक्त म्हणजे ठीक आहे, एखादी गोष्ट झाली, ठीक आहे, नो प्रॉब्लेम, झाली तर झाली, काय एवढा मोठा फरक पडणार नाही, ते जे जे झालंय ते शरीरा रिलेटेड. अशी व्यक्ती, असा आत्मा, विंदत्यात्मनी यत सुखम, म्हणजे ते ज्याप्रमाणे तो सुखाला तो अप्रोच करतो, आणि तो ब्रह्मयोग युक्त आत्मा, म्हणजे जेव्हा युक्त योगयुक्त असतो, आणि वेगळ्या प्रकारचे योग आहेत, जसं आपण आता थोड्या वेळापूर्वी बोललो, त्यावेळी तो युक्त जेव्हा होतो त्यावेळी तो ब्रह्मणमध्ये स्थित असतो. मिनिंग त्या ट्रान्सेंडेंटल लेवलला, पंचमहाभूतांच्या वरच्या लेवलला तो स्थित असतो. ह्या तीन गोष्टी जर का कोणी अचीव करू शकलं तर सुखम अक्षयम अश्नुते. म्हणजे आपण आता थोड्या वेळपूर्वी जे बोलत होतो की खूप डिफिकल्ट आहे, तर ही डिफिकल्टी कृष्ण अजून एका वरच्या लेवलला नेऊन ठेवतो. ठीक आहे. तर आधी म्हणजे 20व्या अध्यायामध्ये त्यांनी 20व्या श्लोकामध्ये त्यांनी एका आत्मसाक्षात्कारी व्यक्तीची लक्षणं सांगितलेली, तो परमात्म्यावरती लक्ष कसा केंद्रित करतो वगैरे ते सांगितलेलं. आणि त्याच्या सगळ्या गोष्टी असतात त्या आत्म्या रिलेटेड असतात, शरीरा रिलेटेड नसतात. त्यामुळे त्याला आतून आनंद निर्माण होतो, इंटरनल हॅपीनेस बोलतो. त्या इंटरनल हॅपीनेस म्हणजे सुद्धा असं नाही की समजा एखाद्या व्यक्तीला काही चांगलं घडलं तरी सुद्धा आपल्याला हॅपीनेस मिळतो. आणि आपल्या शरीरावरती दिसत नाही, आपल्या मनातनं हॅपीनेस असतो. पण मन, बुद्धी, अहंकार हे सुद्धा बाह्य आहेत आत्म्याला. त्यामुळे मन, बुद्धी, अहंकाराच्या लेवलला हॅपीनेस असणं म्हणजे आतला हॅपीनेस असा नाही, तो आत्म्याच्या लेवलचा हॅपीनेस आहे. आणि आपण तिसऱ्या अध्यायात शिकलेलो ना, आत्मा एका वरच्या लेवलला आहे, आणि तो अमर्याद आनंद त्याला मिळतो जेव्हा तो वरच्या पूर्ण लेवलवरती, तो सर्वोच्च जो परमात्मा जो आहे त्याच्यावरती लक्ष केंद्रित करतो. आणि असं हे सगळं करताना तो काय करतो, आपल्या बुद्धीचा वापर करतो. म्हणजे काय की बुद्धीने तो फाइंड आउट करतो की हे शरीरा रिलेटेड आहे का आत्म्या रिलेटेड आहे. तो ते लाईन तिकडे ड्रॉ केलेली असते त्याने. तो त्याला कळत असतं की कोणती गोष्ट शरीराची आहे, कोणती गोष्ट आत्म्याची आहे. त्याप्रमाणे तो एक्सेप्ट करायचं का नाही करायचं, अटॅच व्हायचं का नाही व्हायचं, हे तो ठरवतो. एक आपले गुरु परंपरेतले एक महान आचार्य होते, ज्यांचं नाव होतं श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर. तर त्यांनी एक छान कंपॅरिझन केलेलं आहे. त्यांनी सांगितलंय की मिठाई खाणारी जी व्यक्ती असते ना, त्याला जर का चिखल खायला दिला तर त्याला ते आवडणार नाही. त्याची प्रवृत्ती चिखल खाण्याची नसते, कारण चिखलाची जागा आणि मिठाईची जागा वेगळी वेगळी असते. त्याचप्रमाणे एक मुक्त व्यक्ती जी असते, आत्मसाक्षात्कारी व्यक्ती, तो ह्या सगळ्या ज्या शरीरा रिलेटेड ज्या गोष्टी त्यांच्याकडे तो चिखल या दृष्टीने बघतो. त्यामुळे आपल्याला चिखलाचं आकर्षण नसतं की नाही, तसंच एका मुक्त व्यक्तीला भौतिक सुखांचं आकर्षण नसतं. आपण तीन गोष्टी आता बघितल्या. बाह्य स्पर्शेश्व सक्तात्मा, म्हणजे बाह्य इंद्रिय सुखांमध्ये कोणती व्यक्ती संलग्न नसते, जी मुक्त आत्मसाक्षात्कारी व्यक्ती असते ती. विंदते आत्मनी यत सुखम, म्हणजे त्याला आत्म ओके आंतरिक आनंद मिळत असतो. आणि ब्रह्मयोग युक्तात्मा, मिनिंग जो योग व्यवस्थित करत असतो आणि ब्रह्मशी जोडला जातो. आता आपण दोन तीन गोष्टींनी ह्या श्लोकाला अनालाइज करूया. पहिली गोष्ट म्हणजे अक्षय सुख, याबद्दल आपण बोललो. तो जो कमी कमी होऊ शकतं ते क्षय सुख असतं, जे कधी कमी होत नाही ते अक्षय सुख असतं. कमी कमी कोणतं सुख होतं,
तर कोणतंही भौतिक जगामध्ये अनुभवलेलं सुख असतं ते कमी कमी होणार असतं. मग त्याच्याकरता आपण एक एक्झाम्पल घेऊ की समजा एक कोणता स्वीट किंवा केक घेऊया. आपण केक सगळ्यांना आवडतो. तर आपण एखादा केक विकत घेतला तर प्रत्येक घास जसा आपण खात राहतो तसं तसं त्या केकची क्वांटिटी कमी 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 होत जाते. ओके. त्यामुळे काय होतं की त्या प्रत्येक घासातनं आपल्याला जे सुख मिळत असतं ते क्वांटिटी ऑफ सुख ते जेवढा केक आहे तेवढ्यापर्यंतच ते मर्यादित राहतं. त्यानंतर मग सुख इधर बंदच होतं कम्प्लिटली किंवा अजून पुढे काय काय होतं मी ते लिहिलेलं आहे याच्यामध्ये, आपण ते बघूया. पहिला दुसरा घास जेव्हा घेतो त्यावेळी आपल्याला आनंद वाढतो. चव आपण बऱ्याच वेळांनी ती घेत असतो त्यामुळे आपल्याला आनंद वाटतो. मग नंतर नंतर काय होतं, ती चव कॉन्स्टंट राहते त्यामुळे आनंद पण कॉन्स्टंट राहतो. आणि नंतर नंतर मग ती चव कमी कमी होत जाते कारण ती मग अजूनही रिपीटेड गोष्ट होत जाते, ती चव कमी कमी होत जाते. आणि नंतर मग तो केक संपल्यानंतर ती चव मिळणंच बंद होतं. मग तर भौतिक सुख जेव्हा आपण अनुभवतो ना त्यावेळी सुद्धा सिमिलर गोष्ट होते की जसा जसा आपण वस्तूचा उपभोग घेतो, जशी जशी जेव्हा जेव्हा ती नवीन असते तेव्हा आपल्याला अनुभव घेण्याची म्हणजे आपली ती जी आवड असते ती वाढत जाते आणि नंतर आता सर्टन पॉइंट ऑफ टाइम ती कमी कमी होते. अजून काय एक गोष्ट काय होते की शरीराची एक मर्यादा असते की ती अमुक अमुक एक क्वांटिटीच खाऊ शकते. आपल्या पोटामध्ये जेवढी जागा आहे, पोट जो आपला आतडं जे असतं ते इलास्टिक असतं त्यामुळे ते फुगू शकतं, म्हणून पोटाची आपली डायमीटर वगैरे ते वाढत जातो, साईज वाढत जाते. पण त्याला सुद्धा इलास्टिसिटीला पण एक लिमिट आहे. अतिशय जास्ती असे 5-5, 10-10 किलो, 20-20 किलोचे केक एक एक व्यक्ती नाही खाऊ शकत. तो 200 ग्राम 300 ग्राम जे काय असेल तेवढं खाऊ शकेल तो जास्तीत जास्ती. बरोबर. त्यामुळे 5 किलो केक मध्ये जेवढी टेस्ट आहे ती 2 किलो किंवा 200 ग्रामच्या केक मध्ये तेवढी नाहीये, त्याच्यापेक्षा कमी असेल. पण तरी सुद्धा आपण 5 किलोचा केक खाऊ नाही शकत का, तर शरीराची जी एन्जॉय करण्याची कपॅसिटी आहे ती लिमिटेड आहे. जसं जसं पोट भरतं तशी तशी ती क्षमता कमी कमी होत जाते आणि त्यामुळे आनंद आपल्याला जेवढा मिळू शकतो त्याची ऑपॉर्च्युनिटी पण कमी कमी होत जाते. आणि एखाद्या व्यक्तीला अनलिमिटेड क्वांटिटीमध्ये दिलं असं खायला वगैरे तरी तो इच्छा पूर्ण होईपर्यंत खाऊ नाही शकणार कारण त्याची इच्छा कधीच संपूर्ण होणार नाही. त्याचं जे शरीर जे आहे त्याची कपॅसिटी त्याच्या इच्छेपेक्षा भरपूर कमी आहे. त्यामुळे एक व्यक्ती मग आनंदापासनं वंचित राहतो आणि मग त्याला मग नंतर ते दुःख होत राहतं. म्हणून काय होतं की हे जे सुख जे आहे भौतिक गोष्टीपासून मिळणं जे आहे ते बऱ्याच अँगल्सनी जर आपण अनालाइज केलं तर ते लिमिटेड असतं. एकतर सुखाची क्वांटिटी लिमिटेड आहे, जर ती सुखाची क्वांटिटी अनलिमिटेड असली तर ती कन्झ्युम करण्याची कपॅसिटी लिमिटेड आहे. म्हणून अक्षय सुख काय आहे हे आपण आता समजू शकतो. तर अक्षय सुख म्हणजे काय? पहिली गोष्ट म्हणजे ते भौतिक नाहीये, ते आध्यात्मिक आहे सुख. हा आनंद कधीच संपणारा नाहीये. कोणीही कितीही सेवन केलं तरी त्याचं प्रमाण कमी होत नाही. मिनिंग आनंद प्रोव्हाइड करण्याची कपॅसिटी अनलिमिटेड आहे, आनंद कन्झ्युम करण्याची अनलिमिटेड आहे. आणि पहिली गोष्ट म्हणजे भौतिक सुख तात्पुरतं आहे आणि लिमिटेड आहे, आज आहे उद्या नाही. पण आध्यात्मिक सुख असं नाहीये, ते कंटिन्युअसली आहे, इटर्नली अवेलेबल आहे, कधीही कमी होत नाहीये ते. आणि चैतन्य महाप्रभूंनी शिक्षाष्टकम लिहिलेलं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे आनंदाम बुद्धिवर्धनम. तर त्याचा अर्थ काय की नुसता ते एका कॉन्स्टंट लेवलवरती राहत नाही आनंद, तो आनंद वर्धन होत राहतो, ते वाढत जातं त्याचं. तर आज एवढा आनंद मिळाला, उद्या अजून आनंद मिळेल, परवा अजून आनंद मिळेल. हरे कृष्ण. आता मी ह्या श्लोकात जास्ती डीप मध्ये नाही जाते कारण पुढच्या श्लोकामध्ये ह्या श्लोकातल्या बऱ्याच गोष्टी कव्हर केलेल्या आहेत, आपण एक्झाम्पल्स वगैरे घेऊन बघू शकतो. तर एक मोठे आचार्य होते यमुनाचार्य, त्यांची एक कथा पण आहे, मी आता वेळ नाही मिळणार सांगायला, पण खूप खूप म्हणजे अतिशय म्हणजे
व्हेरी हाय लेवलचे रिअलाइज्ड व्यक्ती होते ते. तर त्यांनी एक श्लोक सांगितलेला आहे त्याच्यामध्ये ते बोलतात की माझे मन भगवान श्रीकृष्णांच्या चरण कमलांमध्ये रममाण झाल्यापासून आणि नवीन दिव्य रसांचे नित्य आस्वादन करीत असल्यापासून जेव्हा जेव्हा मी लैंगिक सुखाचा विचार करतो तेव्हा तात्काळ माझे मुख विकारांनी भरून येते आणि त्या विचारांवरती मी थुकतो. म्हणजे काय तर आता हे का त्यांनी तसं सांगितलंय तर शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की जे भौतिक सुख आहे त्यामध्ये विविध प्रकारची सुख आहेत ना. तर त्या सगळ्या विविध प्रकारच्या सुखांमध्ये अतिशय सर्वोच्च उच्च कोटीचं जे सुख आहे ना, उच्च कोटीचं म्हणजे त्यातनं मॅक्सिमम आनंद मिळू शकतो. असं नाही की त्याची क्वालिटी चांगली आहे म्हणून. इनफॅक्ट त्याची क्वालिटी सगळ्यात घाणेरडी आहे, पण त्यातनं आनंद जास्तीत जास्त लोकांना मिळतो ते म्हणजे लैंगिक सुख. तर त्या सुखाला कम्पेअर केलंय त्यांनी की बाकीच्या सुखांचं तर गोष्ट करण्याची विचारच नाही. पण जेव्हा लैंगिक सुख जे सगळ्यात मॅक्सिमम आहे भौतिक सुखांमध्ये त्याचा सुद्धा जर विचार केला तर ते बोललं की मी त्या विचारांवरती थुंकतो मी. का तर असं नाही की त्यांना म्हणजे ते शरीर त्यांचं तर साथ देत नाही 80 वर्षाचे म्हातारे झालेत म्हणून तसं नाहीये. ते काय बोलतायत की मी भगवान श्रीकृष्णांच्या चरण कमलांमध्ये रममाण झालेलो आहे आणि त्यांच्याशी जे देवाणघेवाण माझं होत आहे जो भक्ती आदान प्रदान केली जाते मी त्यांच्याकरता भक्ती करतो आणि ते मला आनंद देतात ह्यातनं मला नवीन 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 रस मिळतोय आणि त्या रसामुळे माझी भौतिक सुखांकडे इन्क्लिनेशन झिरो झालेली आहे. त्यामुळे जर का चुकून माझ्या मनात विचार आला तर मी त्या विचारांवरती थुंकतो. आणि त्यालाच प्रभुपादांनी लिहिलेलं आहे की आध्यात्मिक आत्मसाक्षात्काराची कसोटी म्हणजे टेस्ट ऑफ सेल्फ स्पिरिच्युअल रिअलायझेशन. तर प्रभुपाद तेच सांगतायत इकडे की भौतिकदृष्ट्या मैथून सुख जे आहे हे सर्वश्रेष्ठ सुख आहे. त्यामुळे मेजॉरिटी जे व्यक्ती आहेत मोस्ट ऑफ द व्यक्ती जगामध्ये ते ह्या सुखाच्या प्रभावाखाली काम करतात ते आणि ह्या सुखाने प्रेरित होतात आणि त्यामुळे ते कार्य करतात आणि ह्या सुखाच्या व्यतिरिक्त त्यांना जास्ती काही सुचत नाही त्यामुळे ते कार्य अदरवाईज जास्ती करू शकत नाही. पण कृष्ण भावनेमध्ये झालेला एक व्यक्ती जो असतो तो हे सुख टाळतो आणि अधिक जोराने कार्य करतो आणि ही खरी साक्षात्काराची आध्यात्मिक साक्षात्काराची कसोटी आहे. त्यामुळे प्रभुपाद लिहितात की आध्यात्मिक साक्षात्कार आणि मैथून सुख हे एकत्र कधी जाऊ शकत नाही राहू शकत नाही. इथून सुख म्हणजे आध्यात्मिक का हेच मला विचारायचं आहे प्रभूजी मला हा शब्द नवीन आहे. मैथून सुख म्हणजे मटेरियल सेक्स प्लेजर. ओके ओके. ते आध्यात्मिक होऊच शकत नाही कधी कारण ते जे सुख आहे ते शरीराच्या लेवलवरती आत्म्याच्या लेवलवरती नाही येते. हरे कृष्णा. तर आपण 22वा श्लोक बघूया. हा श्लोक खूप फेमस आहे आणि खूप इम्पॉर्टंट पण आहे. ये हि संस्पर्शजा भोगा दुःखयोनय एव ते आद्यन्तवन्तः कौन्तेय न तेषु रमते बुध. अनुवाद. हरे कृष्णा. बुद्धिमान मनुष्य हा. भौतिक इंद्रियाच्या संयोगापासून उत्पन्न होणाऱ्या दुःखाच्या कारणामध्ये बुद्धिमान मनुष्य भाग घेत नाही. ओके. हे कौंतेया अशा सुखानं आरंभ आणि शेवट असतो म्हणून बुद्धिमान व्यक्ती त्यामध्ये आनंद घेत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्णा. तर आता तुम्हाला ह्या अनुवाद वाचल्यावरतीच तुम्हाला अंदाज आला असेल की ह्या श्लोकाची लेवल काय आहे ते. तर हा खूप प्रसिद्ध श्लोक आहे आणि बराच वेळा जेव्हा जेव्हा कर्मयोग करावा आणि अध्यात्माच्या दृष्टीने पाऊल टाकावं ह्या टॉपिक वरती जेव्हा लोक बोलतात त्यावेळी ह्या श्लोकाचा उल्लेख होतो भरपूर वेळा. कृष्ण इथे आता काय सांगतोय की तो एका जो आधी जो बुद्धिमान व्यक्तीबद्दल बोललेला
तर त्याच्या क्वालिटीज बद्दल तो वर्णन करतोय. तो काय करतो व्यक्ती आणि तो काय नाही करत. तर ती व्यक्ती आध्यात्मिक लेवलवरती विचार करते, कार्य करते, तो मुक्त आत्मा आहे तो. त्यामुळे तो जे शरीराच्या लेवलवरती हे जे सुख आहेत, त्या सुखांना म्हणजे जी कामवासना असते त्या कामवासनेला तो बळी पडत नाही. आणि तो अशा अशा कार्यांमधनं त्याला जे सुख मिळू शकतं त्या सुखामध्ये तो भाग घेत नाही. का? तर त्याला समजत असतं की पहिली गोष्ट म्हणजे इंद्रिय जेव्हा इंद्रिय वस्तूंच्या संपर्कामध्ये येतात त्यावेळी दुःख जे आहे त्याचं बीज बोवलं जातं. ते कसं ते आपण बघूया नंतर. दुसरी गोष्ट म्हणजे आद्यंतवंत म्हणजे काय, तर त्याला आदी आहे आणि अंत पण आहे. म्हणजेच काय, त्याला एक सुरुवात आहे आणि एक शेवट पण आहे त्याला. म्हणजेच ते लिमिटेड पिरियड करता असतं, तात्पुरतं असतं. ओके. आणि त्यामुळे ह्यामुळे जी ही बुद्धिमान व्यक्ती, साधक व्यक्ती जी असते ते त्याला ती बुद्धिमत्ता असते आणि ते त्यांनी तो तत्व जे असतं ते एकदम असं आत्मसात केलेलं असतं की इंद्रिय तृप्ती हे दुःखाचं कारण आहे. म्हणजे ते दुःखच आहे ते. ओके. आणि इंद्रिय तृप्ती आणि दुःख हे समान आहे. काय होतं की आपण ह्या मार्गावरती चालायला चालू केलेलं आहे, आपण त्या लेवलला पोचलो नाही आहोत. त्यामुळे आत्ता जे आपण आहोत ते आपण साधक आहोत. म्हणजे साधना करणारी व्यक्ती म्हणजे साधक. तर साधकाच्या लेवलवरती जेव्हा आपण कार्य करतो त्यावेळी आपल्याला नॉलेज असणं आवश्यक आहे, ज्ञान असणं आवश्यक आहे, बुद्धी असणे आवश्यक आहे आणि पहिली गोष्ट म्हणजे एक विश्वास असणं आवश्यक आहे की आपण ज्या मार्गावरती चालतोय ते अतिशय परफेक्ट मार्ग आहे. आणि ह्या मार्गावरती कृष्णाने काय सांगितलेलं, ह्या भौतिक सुखांपासून तुम्ही जेवढं लांब राहाल तेवढं तुम्ही अध्यात्माच्या मार्गावरती तुम्ही प्रोग्रेस कराल. त्यामुळे ही जी साधक व्यक्ती जी कृष्ण इथे सांगतोय ती मुद्दामून ती ह्या सगळ्या गोष्टींपासून लांब राहते आणि मुक्त होत राहते ती. आता आपण एक एक गोष्ट याच्यामध्ये अनालाइज करून बघूया. तर ह्या श्लोकाचं सार काय आहे, तर पहिली गोष्ट म्हणजे 21व्या श्लोकामध्ये कृष्णाने स्पष्ट केलं होतं की जे बाह्य सुख असतं त्याविषयी आपण एक उदासीन असलं पाहिजे. म्हणजे आपण एक निग्लेक्ट केलं पाहिजे, त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही दाखवला पाहिजे, मोहित नाही व्हायला पाहिजे त्याच्याबरोबर. त्याच्यामुळे अशा प्रकारे आपल्याला एक म्हणजे अमर्यादित असा आनंद आपल्याला प्राप्त करता येतो, अनुभवता येतो. त्यामुळे एक मनात असा विचार येऊ शकतो की एवढी सगळी सुख आहेत ह्या जगामध्ये. छान चांगलं नेचर आहे, माउंटन आहे, चांगला वारा पाऊस पडतो, आपण नेचर एन्जॉय करू शकतो, लेक्स आहेत, सी आहे, बीचेस आहेत, गाड्या, बंगले, मोठ्या मोठ्या बिल्डिंगी आणि बायको, मुलं, पैसा, बँक, जॉब वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. कोणाकोणाला काय काय आहे, कोणाकडे भरपूर गोष्टी आहेत, सौंदर्य आहे, शरीर सुख आहे, जे काय आहे ते. हे एवढी सगळी सुख आहेत, तर एवढ्या सगळ्या सुखांबद्दल मी असं उदासीन कसं राहू शकीन. तर कृष्ण काय बोलतोय की जर का तुम्ही ह्या भौतिक सुखांचं रूप जर ओळखलं तुम्ही, तर तुम्हाला हे कळून येईल की हे इंद्रिय वस्तू जी आहेत, येही संस्पर्श ज्या भोगा, संस्पर्श हे भोग आहेत. तर भोगाचे दोन अर्थ होतात जे आपण बघू पुढे. भोग म्हणजे एक चांगली गोष्ट मुळे मिळते, ती भोगायला आपल्याला मिळते, आणि एक पाप असतं त्याचं भोगावं लागतं आपल्याला. ठीक आहे. तर हे जेव्हा इंद्रिय वस्तूंशी असं कॉन्टॅक्ट मध्ये येतात त्यावेळी काय होतं, एक दुःख योनय एवते. म्हणजेच काय की योनी आहे, ती योनी म्हणजे ते ऑब्जेक्ट ज्याच्यातनं जन्म होतो. ओके. तर त्या दुःखाची ती योनी आहे ती. म्हणजे जेव्हा जेव्हा कॉन्टॅक्ट होतो त्यावेळी दुःख त्यातनं निर्माण होतं. ते गर्भ आहे दुःखाचं, जन्मत येतात ते दुःखांना. आणि म्हणून काय बोलतो आद्यंतवंत, म्हणजे ह्या सुखांना किंवा दुःख दोन्ही अँगलनी बघितलं तरी ही सगळी तात्पुरती आहेत आणि त्याला एक बिगिनिंग आहे, त्याला एक एंड आहे, आदी अंतवंत. म्हणून ज्ञानी लोक जी असतात त्याच्यामध्ये
ते रमत नाहीत, ते त्याच्यामध्ये त्यांना आनंद घेत नाहीत ते आणि मिळवत नाहीत ते. हा एक सापळा आहे हा, जो आपल्याला समजला पाहिजे की असं माहिती आहे, बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं तर माऊस ट्रॅप्स असतात, ओके, किंवा स्नेक ट्रॅप्स असतात. तर एक असं छोटीशी एक जागा बनवलेली जाते किंवा एक असं काहीतरी अशी एक पिंजरा बनवला जातो, हा, ज्याच्या आतमध्ये असं थोडं खाण्याचं सामान ठेवलेलं असतं आणि त्या वासामुळे उंदीर वगैरे आतमध्ये येतात आणि तिकडे आले की मग त्यांना बाहेर जायला शक्य होत नाही, तो दरवाजा बंद होतो तिकडनं. म्हणजे आतमध्ये येताना तो दरवाजा उघडतो, आतमध्ये आल्यानंतर तो दरवाजा बंद होतो आणि त्यांना तो उघडता येत नाही त्यांना. तर तो सापळा आहे. तसंच हा सापळा आहे हा, की जेव्हा आपण बाहेरून बघतो त्यावेळी आपल्याला खूप आनंद वाटतो, पण नंतर आपल्याला कळतं की बाबा ह्याच्यातनं मला फक्त दुःखच मिळालं म्हणून. आता आपण एक उदाहरण घेऊया. एक बाई आहे, ती म्हणजे आता गर्भधारणा तिची झालेली आहे आणि ती जेव्हा मुलाला जन्म देते तर तो पूर्ण प्रोसेस सुरुवातीपासून शेवटपर्यंत तो आपण ह्या श्लोकाशी कसा रिलेटेड आहे ते समजून घेऊया. ओके, तर कृष्ण काय करतोय, हे जे इंद्रिय आणि इंद्रिय वस्तू जेव्हा एकमेकांचा संस्पर्श होतो त्यावेळी कृष्ण त्यांना दुःखाचं गर्भ म्हणून म्हणतो. म्हणजेच काय, तर गर्भ ह्या ती जी प्रोसेस आहे गर्भधारणेची ते आपण त्या रिलेटेड आपण ते बघूया. तर एखादी स्त्री आहे, तिला तिला जेव्हा मूल हवं असतं किंवा एका दाम्पत्याला मूल हवं असतं त्यावेळी ते स्वतःच्या शरीर सुखामधनं जेव्हा मुलाचे करता प्रयत्न करतात त्यावेळी सुरुवातीचा काळ जो जातो त्यावेळी त्यांना माहितीच नसतं की मूल आतमध्ये जन्माला येणं चालू झालेलं आहे, म्हणजे जन्माला आलेलं आहे आणि ते ती प्रक्रिया चालू झालेली आहे. सुरुवातीच्या काळामध्ये तिला अपेक्षा असते, ओके, आणि मूल चालू झालं की नाही तिला कळत नाही, शारीरिक दृष्ट्या तिला समजत नसतं. आणि नंतर जसा जसा टप्पा पुढे जातो, एक एक नवीन आठवडे पुढे जातात वगैरे, स्टेजेस पुढे जातात, त्यावेळी तशी शारीरिक लक्षणांवरनं तिला जाणवायला लागतं की यस, आता माझ्या पोटामध्ये मूल आहे. मग डॉक्टर पण कन्फर्म करतात आणि नंतर मग बाकीच्या त्याचं डेव्हलपमेंट होते मुलाची वगैरे आणि शेवटी मूल जन्माला येतं. नंतर काय होतं की जसं आपण इंद्रिय सुखामध्ये आपण रममाण झालेलो असतो त्यावेळी सुरुवातीला सुख मिळण्याआधी आपण त्या रिलेटेड सगळं प्लॅनिंग करतो, विचार करतो कसं आपण अचीव करायचं वगैरे. त्यानंतर आपण ते सुख आपण कॉन्टॅक्ट मध्ये येतो आणि नंतर मग आपल्याला ते सुख मिळायला लागतं. त्यावेळी आपल्याला हे समजत नसतं की दुःखाने जन्म घेतलेला आहे म्हणून, आणि आपल्याला ते जाणवत नाही अजिबात. पण त्या सुख जिकडे ते खोटं सुख आहे, खरं तर ते म्हणजे ते सुख नाहीये, पण ते सुख जे आपल्याला त्यावेळी वाटतं त्यावेळी दुःखाने जन्म घेतलेला असतो. आपण दोन दोन ह्या एक्झाम्पल्स मध्ये पॅरलल्स जर ड्रॉ केले आपण तर आपल्याला कळून येतं की जरी गर्भपात एक गंभीर पाप असलं तरी सुद्धा आजच्या लोकांकडे ते ऑप्शन अवेलेबल आहे की मूल नको आहे, गर्भपात केला, मूल नाकारलं. पण इकडे प्रकृती आपल्याला ते ऑप्शन देत नाही की तुम्ही इंद्रिय सुख घेतलं, तुमच्या दुःखाने तिथे जन्म घेतला आहे आणि पण दुःखाला तुम्ही अबॉर्शन करून काढून टाकलं. ते आपल्याकडे ऑप्शन अवेलेबल नाहीये. तुम्ही दुःखाचा त्याग करू शकत नाही. तुमची जरी इच्छा नसली तरी दुःख जन्म घेतं आणि तुमच्या आयुष्यात ते ऍट अ सर्टन स्टेज ते येतच येतं. त्यामुळे जसं जसं आपण सुख भोगायच्या इच्छेने आपण कार्य करतो आणि सुख भोगायचा प्रयत्न करतो, सुख भोगतो आपण, तसे तसेच आपल्याला परिणाम सुद्धा तसे तसे मिळत राहतात. आणि त्यामुळे वेगळ्या वेगळ्या प्रकारची भौतिकदृष्ट्या संकटे तर येतातच येतात, पण आध्यात्मिक दृष्ट्या सुद्धा ते एक संकटच असतं. का तर आपण सांगितल्याप्रमाणे कृष्ण
आणि भौतिक सुख हे वेगळ्या वेगळ्या डायरेक्शनला आहे, कम्प्लिटली ऑपोजिट डायरेक्शन आहे. तर जेवढं आपण कृष्णाच्या डायरेक्शनला चालू तेवढं आपण भौतिक सुखांच्या ऑपोजिट डायरेक्शनला चालतोय, आणि जेवढं आपण भौतिक सुखांच्या डायरेक्शनला चालू तेवढं आपण कृष्णाच्या ऑपोजिट डायरेक्शनला चालतोय. त्यामुळे जेवढं आपण भौतिक सुखांच्या कडे जात राहतो, आपण भलेही तिकडे दुःख मिळत आहेत, त्याचा आपल्याला काही वाईट वाटणार नाही. ओके, दुःख टॉलरेट करू आपण, पण त्याचा बिगर प्रॉब्लेम म्हणजे आपण कृष्णापासून अजून 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 लांब होत जातोय. तो त्याचा मोठा ड्रॉबॅक आहे ह्या भौतिक सुखांचा. आणि जर आपल्याला ते दुःख टाळायचं जर असलं तर मग त्या इंद्रिय आणि इंद्रिय वस्तूंचा स्पर्श होऊनच द्यायचा नसतो. जर का त्या दाम्पत्याला मूल खरोखर नकोच होतं, मग त्यांनी एकमेकांकडे स्पर्श करायलाच नको होता त्यांना. तर ती प्रक्रिया आहे ज्याच्यातनं आपण हे सगळं अवॉइड करू शकतो. आता आपण या छोट्या गोष्टींचा प्रभू इथे एक प्रश्न होता, मी लिंक करत होतो मागे आपण काय तर मागे असं होतं की आपण एक दारुड्या व्यक्तीचं एक्झाम्पल घेतलेलं, तर तो एकदमच काय सोडू शकत नाही. बरोबर आणि किंवा डायबिटीस आणि एकदमच जर सोडलं तर कुठे त्यांनी बघितलं त्याला, म्हणजे तो दुप्पट पटीने ते त्याचा प्रयोग करेन ते काय. बरोबर बरोबर. हा फर्स्ट पॉइंट होता पहिला. आता सेकंड आपण बघितलं की आध्यात्मिक आणि भौतिक हे दोन्ही ऑपोजिट डायरेक्शन. बरोबर. तर तर हा, सॉरी, बोला बोला. तर म्हणजे ते म्हणजे कृष्ण भक्ती करता करताच माणूस हे सोडू शकतो, बरोबर. एक्झॅक्टली, मी ऍक्च्युअली तेच उत्तर देणार होतो तुम्हाला. तर हा. गंमत कशी आहे की आतापर्यंत कृष्ण म्हणजे 6व्या अध्यायाच्या शेवटपर्यंत कृष्ण काय करू नये ते सांगतोय, पण काय करावं ते तो मिनिंग इन अ परफेक्ट मॅनर सांगत नाहीये तो. तुम्ही तर बघा ह्या. आपण अगोदरच तुम्ही अडकलेलो आहे, म्हणजे तुम्ही ते उंदराचं एक्झाम्पल दिलंय. हा आता आपल्याला माहित नव्हतं की आपण तिथे काही वस्तू ठेवल्या पिंजऱ्यात अडक, पण आपण ऑलरेडी अडकलेलो आहे. हा आणि आता दुविधा अशी आहे की आपल्याला भौतिक सुखही घ्यायचं, आपण एकदम पण सोडू शकत नाही. बरोबर, अगदी कृष्ण बरोबर. भक्त आणि भौतिक सुख ऑपोजिट डायरेक्शन आहे. Correct. पण हे भौतिक सुख याचा अर्थ असा आला का भौतिक सुख घेतच राहा कृष्ण भक्ती करता करता, पण हळूहळू कमी करा, असा अर्थ. करेक्ट. पहिली गोष्ट म्हणजे कमी करणं इज मॅन्डेटरी, आणि कॉन्स्टंटली आपण स्वतःला रिमाइंड करत राहिलं पाहिजे की ह्याच्यातनं मला फायदा काहीच नाहीये, झालं तर फक्त नुकसानच आहे यातनं. आणि कसं आहे की एक लहान मूल आहे, त्यांनी समजा दोन्ही हातामध्ये समजा काही खेळणं घेतलं असेल, तर काही अशी गोष्ट घेतली असेल जी त्याला त्रास होऊ शकतो, त्याचा हात कापू शकतो वगैरे असं, तर त्याच्याकडनं ते जर काढून घ्यायचं असलं तर आपण काय करू शकतो, त्याचे दोन्ही हात धरू शकतात आई बाबा आणि त्याच्या हातातनं ओढू शकतात ते. पण त्याच्या ऐवजी समजा आपण त्याच्या हातात जर एक चांगलं खेळणं दिलं, आणि तर तो काय करेल, स्वतःहून ते दोन गोष्टी टाकतील आणि ते खेळणं घेईल तो हातामध्ये. तर भक्तियोग असाच आहे. कृष्ण काय बोलतोय, तुम्ही माझी भक्ती करा. म्हणजेच काय होतंय, कृष्णामध्ये आपण मन समर्पित करणार, त्याच्याकरता गोष्ट करणार, म्हणजेच काय होणार की आपण स्वतः करता करणार नाही. तर कृष्ण तिकडे काय करायचं हे सांगतोय आणि इकडे तो काय सोडायचं हे सांगतोय. कर्मयोग, कर्मसन्यास योग, ज्ञान योग, ध्यान योग मध्ये काय करू नये ते तो सांगतोय, पण काय करावं ते सांगत नाही. आणि भक्तियोगामध्ये काय करावं ते सांगतोय तो. म्हणजे काय होते, तुम्ही जेव्हा त्यांनी सांगितलेलं एक करा भक्तियोग, ते तुम्ही करायला स्टार्ट जेव्हा तुम्ही करता, ते ऑटोमॅटिकली ह्या गोष्टी कमी 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 होत जातात. त्याच्याकरता तुम्हाला वेगळा प्रयत्न करायची गरज नाही लागत. आणि ॲट अ सर्टन पॉइंट ऑफ टाइम तुम्हाला स्वतःलाच रिअलाइज होईल की अरे काय मी मूर्खपणा करत होतो, इतकी 15-20 वर्ष मी हे सगळ्या गोष्टी केल्या, मी माझं आयुष्य वाया घालवलं मी. ह्याच्याऐवजी मी जर आधीच भगवद्गीता शिकली असती आणि भक्ती केली असती कृष्णाची, तर मला आतापर्यंत किती त्याचा फायदा झाला असता, मी कोणत्या लेवलला पोहोचलो असतो. तर हा मेन डिफरन्स आहे. तर तुम्ही हे सगळं जे आता शिकताय 5व्या अध्यायामध्ये, इव्हन 6व्या अध्यायामध्ये, तुम्ही ते सोडण्याच्या दृष्टीने फक्त बघू नका, तर तुम्ही अशा दृष्टीने बघा की मी जर कृष्णाची भक्ती केली तर हे ऑटोमॅटिकली सुटणार आहे, मला विशेष प्रयत्न करायची गरज नाही लागणार.
ह्या दृष्टीने बघा तुम्ही. हरे कृष्ण. तर आद्यंतवंत कौंतेय, याच्यामध्ये कृष्ण सांगतोय की ह्या दुःखांना एक लिमिट आहे, ते सुरू होतात, ते संपतात. म्हणजे जेव्हा तुम्ही त्यांच्याकडे आनंदाच्या दृष्टीने बघता तर तुम्ही हे समजू शकला पाहिजेत की इकडे तुम्हाला परमनंट आनंद कधीच मिळणार नाहीये. ठीक आहे. मग एखादी गोष्ट आनंद आपल्याला कोणती मिळाली तर त्याच्याबद्दल आनंदी वाटणं, किंवा एखादा कोणता त्रास झाला तर त्याच्याबद्दल दुःख वाटणं, हे एका ऑर्डिनरी व्यक्तीची लक्षण आहेत. ज्याच्याकडे आध्यात्मिक इंटेलिजन्स आहे तो कमी आहे, त्याला हे समजत नसतं की बाबा हे टेम्पररी आहे म्हणून. आणि जी हुशार व्यक्ती आहे त्याला ते समजतं, त्यामुळे तो काय करतो, ह्या सुखांमध्ये भाग घेत नाही तो. हा झाला एक अर्थ झाला ह्याचा. दुसरा अर्थ आहे तो आपण बघूया की ते जे दुःख जे आहे ना, हे सुखाच्या आधीपासून आपल्याला असतं. म्हणजे आणि ते सुख संपल्यानंतर सुद्धा आपल्याकडे दुःख राहतं कंटिन्युअसली. तर ते कसं, तर आपण बघूया. तर जेव्हा हे इंद्रिय आणि इंद्रिय वस्तू एकमेकांच्या ऍक्च्युअली संपर्कात येतात, ओके, त्यावेळी काय होतं, जसं आपण दुसऱ्या अध्यायाच्या 62व्या आणि 63व्या श्लोकामध्ये सांगितलंय कृष्णांना की ध्यायतो विषयान पुंसः संगस्तेषुपजायते. म्हणजे काय, आधी ध्यान त्याच्याबद्दल होतं. कशाबद्दल? विषयान. इंद्रियाचे विषय आहेत त्यांच्याबद्दल आधी आपलं अध्ययन चालू होतं की काय आहे ते, त्यातनं मला काय आनंद मिळेल, ते मिळवण्याकरता काय करावं लागेल वगैरे, हे सगळं चालू होतं. मग आपण त्याच्याबद्दल विचार करायला चालू होतो. मग संगस्तेषु उपजायते, त्यातनं नंतर मग संघ निर्माण होतो. आणि तो संघ निर्माण होतो त्या स्टेजला येईपर्यंत, ओके, जी स्टेज असते ज्याच्यामुळे आपण कॉन्स्टंट विचार करतो, ते मिळालं नाही म्हणून आपल्याला ते वाईट वाटतं वगैरे, ती जी स्टेज आहे त्याच्याबद्दल सुद्धा आपण विचार करू शकतो की ते दुःखच आहे म्हणून. लेट्स से फॉर एक्झाम्पल, एखाद्या व्यक्तीला एखाद्या मुलीबद्दल आकर्षण आहे, का बाईबद्दल आकर्षण आहे, तर कॉन्स्टंटली तो तिचा विचार करत राहणार. आणि जोपर्यंत ती मिळते तोपर्यंत तिचा विचारच करत राहणार. आणि ते विचार चालू असतेपर्यंत तो दुःखीच असणार, मिळत नाहीये मला, मिळत नाहीये मला वगैरे, सगळे हे हा विचार. तर ते इंद्रिय जे त्याची उत्तेजित होतात, त्याची वासना जी स्ट्रॉंग होत राहते वगैरे, आणि एक प्रकारची एक लालसा निर्माण होते त्याच्यामध्ये की मला हे पाहिजे म्हणून. आणि ही जी लालसा असते ती आपल्याला आत्म भयानक त्रास देत राहते. आणि हे आपण स्वतः सुद्धा भरपूर अनुभवलं असेल. प्रत्येक व्यक्तीला काही ना काहीतरी हवं असतं, आणि प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट मिळते तसं नाही. आणि जोपर्यंत ती मिळत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीला ते आत्मा खूप कष्ट होत राहतात, उत्तेजित होता व्यक्ती वगैरे. आणि त्याचं एक्झाम्पल दिलंय की जेव्हा एखादा सारथी असतो, ज्याला ते घोडे जे असतात ते खूप अजून फास्ट पळावे असं वाटत असतं, त्यावेळी तो त्यांना असे तीक्ष्ण हत्याराने तो त्यांना टोचत राहत होतो कॉन्स्टंटली. तर ते टोचणं जे असतं ते आपल्याला ही जी लालसा, ही जी वासना असते ती आपल्याला आत्म देत राहते. त्यामुळे इंद्रिय आणि मन कॉन्स्टंटली त्या डिझायरनी डिस्टर्ब झालेले असतात. हे विचार आपल्याला अतिशय डिफिकल्ट स्टेटमध्ये टाकतात आणि जाणवत आपल्याला की अजून मला आनंद मिळालेला नाहीये, आणि अजून तो आनंद उपभोगणं अजून माझ्या नशिबात आलेलं नाही. तर ही जी भोग आपल्याला मिळतो त्याच्या आधी जी इच्छा असते, जी चिंता असते, ते वेदना असतात, त्या यातना असतात, ते पण एक प्रकारचं आपल्याला दुःख आणतं. मग नंतर काय होतं की आपण प्रत्येक वेळी जनरली काय विचार करतो की सुख मिळालं नाही म्हणजे दुःख मिळालं, हा, आणि सुख मिळालं म्हणजे दुःख गेलं आपलं, असं आपण विचार करतो. पण ते तसं नाहीये. प्रत्येक वेळी सुख मिळाल्यावरती आनंद मिळतो असं नाहीये. सुख मिळाल्यानंतर आणि सुख आपल्या निघून गेल्यानंतर सुद्धा आपल्याला दुःख राहतं आपल्याकडे. तर कसं, तर समजा कोणी व्यक्ती कर्मकांडी व्यक्ती असेल, ज्यांनी बऱ्याच वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या पूजा वगैरे केल्या आणि साकडं घातलं देवी देवतांना की मला हे मिळून द्या आणि ते मिळून द्या वगैरे, माझी ही इच्छा आहे ती इच्छा आहे वगैरे, तर त्यामुळे त्याप्रमाणे देवी देवता त्याला ते देतील सुद्धा. आणि त्यामुळे एक त्याला प्रकारचा
आनंद मिळतो. आणि त्या आनंद नंतर जो संपतो, समजा त्याला सांगितलं असेल की बाबा तुला एक $10,000 मिळतील तुला, मग जसं जसं तो ते डॉलर स्वतःवरती खर्च करतो त्याप्रमाणे ते डॉलर संपत राहणार. मग एक दिवशी 10च्या सगळेच्या 10 सगळे 10,000 संपल्यानंतर त्याच्याकडे काहीच राहणार नाही. मग त्याला काय होणार, परत दुःख होणार, अरे माझे डॉलर सगळे संपले, आता मी काय करू, आता मला परत करावं लागणार ती पूजा वगैरे सगळं. हे ते दुःख असतं. नंतर काय होतं, दुसऱ्या प्रकारचं एक दुःख म्हणजे की समजा त्याला एका 50, 70, 80 वर्षाच्या म्हाताऱ्यांनी अमुक एका प्रकारची पूजा केली, पण त्याचं आयुष्य संपण्याआधी त्याला ते मिळालं नाही. म्हणजेच काय होणार, त्याला एक नवीन जन्म घ्यावा लागणार त्याची इच्छा पूर्ती करण्याकरता. आणि ती जेव्हा इच्छा पूर्ण करण्याकरता त्याला शरीर मिळेल, तर ते सुद्धा खरं ते दुःखच आहे. आपल्याला वाटतं की अरे शरीर आपल्याला आहे, आपलं शरीर किती सुंदर आहे, सुदृढ आहे वगैरे, पण आपल्याला हे कळत नाही की हे शरीर सुद्धा आपल्या पूर्वजन्मीचे कर्मांचं फळ आहे म्हणून. 8व्या अध्यायामध्ये कृष्ण अर्जुनाला सांगतो की कर्म म्हणजे काय. त्याचं उत्तर देताना कृष्ण सांगतो, भूत भावोद्भव कर्म विसर्ग कर्म संगीत. म्हणजे भूत म्हणजे जे आत्मा आहे त्यांना जेव्हा बॉडी मिळते ते त्यांच्या कर्मामुळे मिळते. म्हणजे चांगली असो वाईट असो कसंही असो, तर एकाला एक बॉडी मिळणं हा सुद्धा त्याचा पूर्वजन्मीचं कर्मच आहे ते. आणि ते दुःख आहे ते आपल्याला जेव्हा समजतं की शरीर असणं हे दुःखाचं कारण आहे, त्यावेळी आपण शरीराच्या वरच्या लेवलला जाऊन विचार करू शकतो आपण. त्यामुळे जेव्हा हे जे आपण पुण्य वगैरे कमावतो आणि ते पुण्य जेव्हा संपतं, तर त्यानंतर मग आपल्याला त्याची आठवणी राहतात फक्त, आणि आठवणींनी फक्त आपल्याला ते दुःखच मिळत राहतं की बाबा माझी गोष्ट संपली, आता मला ती एन्जॉय करता नाही येणार. बरं, मग असं आहे का की इच्छा पूर्ण झाल्यावरती माणूस समाधानी होतो म्हणून? तर तसं पण नाहीये. इच्छा पूर्ण झाली तरी सुद्धा माणूस असमाधानी राहतो. आणि ते समजावून घेण्याकरता आपण 4 वेगळ्या प्रकारचे आपण सिच्युएशन्स बघूया. तर जेव्हा आपल्याला आनंद हवा असतो त्यावेळी काय होतं, पहिली गोष्ट जी सुरुवात होते ती इच्छेने सुरुवात होते, काम वासनेने सुरुवात होते. ओके. आणि इच्छा आपण जेव्हा पूर्ण करायचा प्रयत्न करतो त्यावेळी 4 वेगळ्या वेगळ्या शक्यता असतात, त्याच्यामध्ये त्याचं रिझल्ट येऊ शकतं. आणि चारही शक्यता आपल्याला असंतुष्टता निर्माण करतात. तर आपण एक उदाहरण घेऊया आपण त्याच्याकरता. तर एखादी व्यक्ती त्याची इच्छा पूर्ण करण्यामध्ये त्याचं मन गुंततं. ओके, त्याची इच्छा निर्माण होते, तो इच्छा पूर्ण करायला जातो पुढे, पण जे रिझल्ट असतं ते त्याच्या अपेक्षेच्या विरुद्ध असतं. आणि आपण एक्झाम्पल घेऊया की समजा एक व्यक्ती खूप आनंदी झाली आहे, त्याला एका फंक्शनला बोलवले आहे आणि तिकडे त्याला भरपूर फॉर एक्झाम्पल गुलाबजाम खायला मिळणार आहेत त्याला तिकडे. आणि तो तिकडे जातो, म्हणजे सगळा ते काय कार्यक्रम असतो तो झाल्यानंतर जेवणाची सुरुवात होते, तो मिठाई खायला जातो आणि नंतर त्याला जाणवतं की अरे ह्याच्यामध्ये गुलाबजाममध्ये साखर कमी आहे, जळलेला गुलाबजाम आहे, त्या मीठ जास्ती पडलेला आहे, नीट शिजवलेला नाहीये वगैरे. मग त्याचा जो हिरमोड होतो की त्याला काय हवं असतं, काय एक्सपेक्टेड असतं आणि काय ऍक्च्युअली मिळतं, त्याची चव जी असते ती कम्प्लिटली विरुद्ध होऊन जाते. काहीही त्याची इच्छा पूर्ण होत नाही. हे झाला पहिली गोष्ट ज्याच्यामुळे निराशा होते. नंतर काय होतं की अपेक्षेपेक्षा उपभोग जो आहे तो लवकर संपतो. म्हणजे समजा त्या व्यक्तीला परत तो तिकडे गेला की मिठाई छान शिजली आहे, ओके, चवदार पण आहे, चांगली छान चव, व्यवस्थित चांगली चव आहे, पण त्या माणसाला त्या व्यक्तीने तिकडे वाढणाऱ्या व्यक्तीने सांगितलं की बाबा तुम्हाला फक्त एकच मिळणार. कारण का, तर लिमिटेड आहे जेवण आणि प्रत्येकाला फक्त एकच मिळणार आहे. आता त्याची इच्छा आहे की भरपूर गुलाबजाम खाणार मी, एकाने माझं काय होणार, मला भरपूर पाहिजेत, पण त्याला एकापेक्षा जास्ती मिळत नाही. त्यामुळे सफिशियंट क्वांटिटीचा आनंद मिळाला नाही, म्हणून लवकर मिठाई संपली म्हणून सुद्धा त्याला दुःख होतंय. म्हणजे इच्छा पूर्ण झालीये, पार्शली का होईना पण पूर्ण झालीये,
पण तरी सुद्धा तो निराश आहे. नंतर काय होतं, लेट से कोणी व्यक्ती सांगतो त्याला की बाबा नो प्रॉब्लेम, तुमच्याकरता स्पेशली आम्ही अनलिमिटेड देऊ, तुम्ही हवं तेवढं खा. त्यामुळे त्याला अमर्यादित क्वांटिटीचे गुलाबजाम मिळतात त्याला. आणि ती व्यक्ती खूप मनापासून खात असते, अगदी म्हणजे संपूर्ण मनाचं सॅटिस्फॅक्शन होईल तेवढं खात असते. पण तरी सुद्धा काय होतं, ऍट अ सर्टन पॉइंट ऑफ टाइम त्याचं पोट त्याला सांगतं की बाबा रे बास झालं आता, म्हणून हा आता माझी कपॅसिटी संपली, तू काहीही दुसरं खाल्लं नाही, फक्त गुलाबजाम ठोसलेले आहेत माझ्या पोटामध्ये, पण आता बास, आता मी अजून एकही घेऊ शकत नाही. त्यावेळी त्या व्यक्तीला थांबावं लागतं. पण ह्याची असा अर्थ हा नाहीये की त्याचं जीभ, त्याची जी जिव्हा आहे ती बोलते त्याला की मी तृप्त झाले म्हणून. त्याचं मन बोलतंय की हे अजून इकडे एवढे गुलाबजाम आहेत, तो माणूस तिकडे गरम गरम अजूनही बनवतोय, आपण जरा अजून खाऊ शकलो असतो तर अजून मस्त झालं असतं. पण त्याला ते नाही मिळत, कारण त्याला तिकडे ते थांबावं लागतं. त्याचं पोट बोलतं आता बास झालं म्हणून. म्हणजे काय झालं परत, की भरपूर खायला मिळालं, टू अ व्हेरी गुड एक्सटेंट त्यांनी स्वतःची तृप्ती होईपर्यंत खाल्लेलं आहे, तरी सुद्धा त्याला थांबावं लागतं. का तर त्याच्या शरीराची जी क्षमता आहे आनंद उपभोगण्याची, त्याच्यापेक्षा जास्ती आनंद अवेलेबल आहे त्याच्याकडे, पण तो भोगू शकत नाही त्याला. आणि त्यामुळे परत त्याला निराशा होते की अजून मला पोटामध्ये जागा असती तर किती आनंद मिळाला असता मला. आणि फायनली भोग जेव्हा आपण म्हणजे मिळतात आपल्याला, उपभोग असतात, त्यानंतर जे परिणाम असतात त्या परिणाम सुद्धा आपल्याला दुःख देतात. आता समजा हाच व्यक्ती, त्यांनी म्हणजे लेट्स से त्यांनी 100 गुलाबजाम खाल्ले, हा म्हणजे अक्षरशः म्हणजे लोक त्याच्याकडे बघतायत पण निर्लज्जपणे तो खातोय, वेडासारखा खातोय वगैरे वगैरे. त्यांनी कसलीही काळजी केली नाही. ऍट अ सर्टन पॉइंट ऑफ टाइम जेव्हा थांबला, त्यानंतर काय झालंय की त्याचं पोट आत्म त्याला सांगते की काय वेडेपणा केलायस म्हणून तू, मला हे एवढं सगळं माझ्या पोटात ठेवणं शक्य नाहीये. आणि शेवटी मग नंतर तो काय होतं, मग तो मे बी त्याला त्रास होतो, अपचन होतं, आणि शेवटी मग त्याला उलट्या वगैरे होतात. त्याला डॉक्टरकडे जावं लागतं, त्याचं शरीर त्याचं साथ देत नाहीये, त्याला मधुमेह वाढू शकतो किंवा काहीही होऊ शकतं, एकदम शुगर ब्लड मधली वाढली, त्याला सलाईन वरती ठेवून काही पण होऊ शकतं. म्हणजे त्याच्या शरीरावरती एक परिणाम झालेला आहे, एवढी सगळी त्याची इंद्रिय तृप्ती करत राहिल्यामुळे. मग तरी सुद्धा मग नंतर त्याला वाटत राहत की बाबा मी हा असा वेडेपणा का केला. मी कोणतीही अँगलनी बघा, माणूस पूर्णपणे त्याची इच्छा पूर्ण होवो किंवा न होवो, माणूस असमाधानीच राहतो. आणि ह्याच्याकरता मी एक उदाहरण दिलेलं मागच्या वेळेला, तुम्हाला आठवत असेल तर, की जेव्हा यज्ञ करतात ना, होम करतात, होम हवन असतं, तेव्हा त्याच्यामध्ये जेव्हा लाकडं वगैरे घालतात, तूप घालतात आणि त्याच्यामध्ये अग्नी ज्वलित करतात, तर एका सर्टन पॉइंट ऑफ टाइम अग्नीची जी ज्योत असते ती कमी कमी होत जाते, आणि नंतर मग ती वाढवण्याकरता त्याच्यावरती तूप घालावं लागतं. तर तूप घातल्यावरती काय होतं, प्रथमतः तुपामुळे लिक्विड असल्यामुळे ते अग्नीच्या अगेन्स्ट जातं आणि अग्नी अजून कमी होतं. आणि त्यानंतर मग अग्नी त्याच तुपाचा सहारा घेऊन अजून मोठा भडका घेते. आपली इंद्रिय तृप्ती सुद्धा अशीच असते. एकदा तो केक खायला चालू केल्यावरती आपली ती इंद्रिय तृप्ती होत राहते, आपल्याला आनंद मिळत राहतो आणि आपल्याला त्यातनं म्हणजे तृप्ती मिळाल्याचा आनंद होतो. पण त्यानंतर काय होतं, ती थोड्या वेळाकरता ती भली क्षमते, पण त्यानंतर अजूनही आपल्याला केक खाण्याची किंवा गुलाबजाम खाण्याची किंवा काहीतरी करण्याची ती इंद्रियाची इच्छा असते, ती अजून वाढते. म्हणजे आधी आपली इच्छा कोणत्या तरी कारणामुळे निर्माण झालेली, आणि त्या कारणांमध्ये आता अजून एका नवीन कारणाची भर झालेली, की बाबा ह्यावेळी मी खाल्लं त्यावेळी किती सुंदर केक होता तो, मला अजून तसाच केक हवा आहे. आणि मग ती अजून ती इच्छा निर्माण होते, आणि अजून ती मग इंद्रिय तृप्तीची म्हणजे जी वासना जी आहे ती वाढते. ती त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या क्वांटिटीचं जर का तुम्ही इंद्रिय तृप्ती करत राहिला, तर असं कधीही शक्य नाही की इंद्रिय तृप्ती आता पूर्णपणे संपलेली आहे म्हणून. ती वाढतच जाणार आहे. ती फक्त काय होतं की आपल्या शरीराची क्षमता असते की अमुक एका प्रकारची क्वांटिटीचा आपण आनंद घेऊ शकतो.
त्या शरीराची क्षमता जेवढी आहे त्यापेक्षा त्याच्या पलीकडे मनाची आणि इंद्रियांची क्षमता आहे. त्यामुळे शरीराने कितीही इंद्रियांना सपोर्ट केला तरी सुद्धा मन आणि इंद्रिय कधीही समाधानी नाही राहणार. आणि त्यामुळे ती जी निराशा आहे ती कॉन्स्टंटली राहते. आता ह्या गोष्टी आपण जरा पटकन बघून घेऊया की जी व्यक्ती ह्याच्यामध्ये रममाण न व्हायचा निर्णय करते मग तो काय करू शकतो. ओके, आत्मसाक्षात्कारी व्यक्ती जी असते ती, त्यामुळे तो काय करतो, त्याला सगळं माहिती असतं. हे सुख आहे, बिगिनिंग आहे त्याचा, शेवट आहे त्याचा वगैरे, ह्याच्यातनं फायदा काही नाहीये वगैरे. त्या व्यक्तीला हे माहित असतं काय करू नये, पण तो काय करतो ते इकडे पद्मपुराणामध्ये सांगितलंय. रमन्ते योगिनो अनंते सत्यानंदे चिदात्मनी इति राम पदे नासव परम ब्रह्म भिधीयते. ह्याचा अर्थ काय तर परम सत्यापासनं अमर्याद आनंद प्राप्त करायचा एक योगी प्रयत्न करतो. आणि ते परम तत्व म्हणून श्री भगवान यांना राम म्हणून संबोधले आहे इकडे. राम म्हणजे काय तर जी व्यक्ती दुसऱ्याला रममाण करते स्वतःमध्ये, म्हणजे आनंद देते. ठीक आहे, तर प्रभू रामचंद्र होते. तसंच बलरामांना पण राम म्हटलेलं आहे. तर जेव्हा गर्गमुनी कृष्ण आणि बलराम ह्यांचं नामकरण करायला जेव्हा नंद महाराज आणि यशोदा मातेच्या घरी आलेले, त्यावेळी त्यांनी बलरामांकरता स्पेशली सांगितलेलं की ही व्यक्ती 2 कुटुंबांना आणि संपूर्ण गावाला, सगळ्या लोकांना आनंद प्रदान करणार आहे. त्यामुळे त्याचं नाव राम ठेवलेलं. आणि ही व्यक्ती अतिशय बलशाली असणार आहे, त्यामुळे त्याला बलराम म्हणून ओळखलं जाणार. आणि रामचंद्र जे होते, प्रभू रामचंद्र, त्यांच्याबद्दल सुद्धा प्रत्येक व्यक्ती जी त्यांच्या सहवासात आली किंवा प्रत्येक व्यक्ती जी ज्यांनी त्यांच्याबद्दल वाचलं, ऐकलं, त्या सगळ्यांना आनंद मिळतो, म्हणून त्यांना राम म्हणतात. आणि हा राम किंवा बलराम किंवा कृष्ण जर बघितलं तर ते हे आपल्याला आनंद प्रदान करतात जेव्हा आपण त्यांची भक्ती करतो. म्हणून रमन्ते योगिनो अनंते, त्याच्यामध्ये योगी रमण व्हायचा प्रयत्न करतात. आणि लास्ट क्वेश्चन म्हणजे मी आता इकडे संपवतो की श्रीमद भागवतम मध्ये 5व्या स्कंधामध्ये ऋषभदेव हे विष्णूचे एक अवतार होते. ते आलेले आणि त्यांनी भरपूर स्वतःच्या चरित्रांनी, स्वतःच्या वागण्यानी लोकांना भरपूर शिकवलं आणि त्यांनी भरपूर उपदेश पण केला. तर त्यांचा मुलगा म्हणजे भरत, जो पुढच्या जन्मी जडभरत झाला आणि त्यानंतर तो पुढच्या जन्मी हरण झाला, नंतर जडभरत झाला आणि नंतर मग त्याला ते मोक्ष प्राप्त झाला. ती व्यक्ती, तुम्ही ती कथा ऐकली असेल. नंतर त्याच्यानंतरची जी पुढची 9 मुलं होती तर नवयोगेंद्र, तुम्ही हे ऐकलं असेल. तर हे सगळे जे होते हे ऋषभदेवांचे मुलं होते. त्यांना 100 पुत्र होते. तर त्या पुत्रांना जेव्हा ऋषभदेवांनी उपदेश करायला चालू केला, त्याच्यातला पहिला श्लोक जो त्यांनी सांगितला तोच इंद्रिय तृप्ती का करू नये त्याबद्दल होता. आणि तो श्लोक आपण वाचूया आता. नायम देहो देह भाजाम नृलोके कष्टान कामान अर्हते विडभुजाम ये तपो दिव्यम पुत्रका येन सत्वम शुद्धेत यस्मात ब्रह्म सौख्यम त्वनंतम. ओके, हे पुत्रांनो, या मनुष्य जीवनामध्ये असताना इंद्रिय सुखासाठी कठोर परिश्रम करण्याचे कारण नाही. अशी सुखे शुकरांनाही, म्हणजे जे डुक्कर असतात, म्हणजे डुक्कर काय इथे दिलेलं आहे तर डुक्कर विष्ठा खातं. म्हणजे विष्ठा खाणाऱ्या व्यक्तीला किंवा विष्ठा खाणाऱ्या प्राण्याला सुद्धा सुख प्राप्त होतं. तर मग आपल्यासारखी व्यक्ती जी विष्ठा खायला, ज्याला कधीही म्हणजे मनात सुद्धा विचार येणार नाही, अशा व्यक्तींनी का इंद्रिय सुखांकडे जावं. अशी सुखे शुकरांनाही उपलब्ध आहेत. त्यापेक्षा या जीवनामध्ये तुम्ही तपस्या केली पाहिजे, जेणेकरून तुमचं जीवन शुद्ध होईल आणि परिणामी तुम्हाला अनंत दिव्य सुखाचा उपभोग करण्यास मिळेल.
आता हा इतका स्ट्रॉंग फिलॉसॉफिकल श्लोक आहे आणि भागवतम इज फुल ऑफ सच फिलॉसॉफिकल वर्सेस. अमेझिंग आहे श्रीमद भागवतम. तर आपण आपली नशीब असेल तर आपण भागवतम कधी शिकायचा प्रयत्न करू. पण सांगायचा प्रयत्न करतोय की इंद्रिय सुख हे आपल्याला कधीच अल्टिमेट फायदा देऊ शकत नाही, जे ह्या इकडे कर्मसन्यास योगामध्ये कृष्ण सांगायचा इथे प्रयत्न करतोय. हरे कृष्णा. Hare Krishna, Hare Krishna.